जय गजानन. जय गजानन माऊली. या वारीतील अतिशय लोकप्रिय महत्त्व श्री मामा हे सुद्धा शांताराम मामा हे सुद्धा आपल्या वारीमध्ये आहेत. आज आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी जाणून घेऊया. मामा, तुम्ही किती वर्षापासून वारी करू लागले? वारी 6 असं तर माऊली हे 8 वर्ष आहे, परंतु कोरोनामध्ये 2 वर्ष गेले ना. हां हां हां. तर संस्थान आपलं म्हणजे बा त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही आमच्या याला संस्थानले 6वं वर्ष आहे. अच्छा हां, म्हणून असे 6 वर्ष म्हणावं लागेल. अच्छा, संस्थानकडे जी नोंद आहे समजा त्याप्रमाणे तुम्ही 6 6 वर्ष झाले. बरोबर. बरं, ही वारीची सुरुवात कशी झाली ते सांगता येईल का तुम्हाला? आम्ही माऊली पहिले भुसावल ते शेगाव हां. जी वारी जात होती हां. त्या वारीमध्ये गेलो आम्ही आणि ते पाहिलं सगळा आनंद वाटला. मग आम्ही निश्चय घेतला की बा आपणही काहीतरी करून पाहायचं बाबा गंधाचं कार्य. अच्छा. पण मग हिंमत अशी होत नव्हती अगोदर. हां हां. नंतर आम्ही हिंमत केली आणि पुढे पाऊल उचललं. बरं तर आमच्या म्हणजे एवढा यश मिळाला. आणि हे आमची जी टीम आहे गजानन सर्व ग्रुप, बरं त्या ग्रुप म्हणजे एवढं सहकार्य करते आणि एवढं हे केलं की आम्हाला सांगताही येत नाही आणि काहीच नाही. ज्यावेळेस आम्ही घरून हे टप्पे आपले घेण्याकरता हां हां. कुठे न्याऱ्या, बरोबर. कुठं मुक्काम व्यवस्था हां, करण्यासाठी. कुठे नाश्ता, कुठे चहा घ्यायचा. हां. तर याच्यासाठी आम्ही पहिले अगोदर किलोमीटर मोजलं. बरं किलोमीटर मोजल्यानंतर मग 25-25 किलोमीटरचे बरोबर टप्पे टाकले. अच्छा. आमचं गाव ते शेगाव बरं 100 किलोमीटर आहे. असं 110 आहे, हां. परंतु सरळ 100 किलोमीटर धरलं. बरोबर. तर नंतर आम्ही 25-25 किलोमीटरचे असे टप्पे केले. अच्छा 25 किलोमीटरमध्ये पद्धतशीर गजानन महाराजांची कृपा झाली. अच्छा. गजानन महाराजांना सद्बुद्धी दिली आणि ऐन वेळेवर आम्हाला जे जिथे पाहिजे तिथे तेच मिळालं. अच्छा. बरं बरं. आणि मामा, एक असं समजा आता महाराजांच्या आशीर्वादानं तर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे, लाभलेल्याच आहे. हो. परंतु या सगळ्या गोष्टी मिळत असताना एक असं काय जीवनाचं असं सार्थक झाल्यासारखं वाटतं की हां, आता आपल्याला ही गोष्ट करायची होती, ही आपली सार्थकी लागलेली आहे. हां हां. आता काही राहिलं नाही आहे. तर आपल्याकडून लोकांनी सुद्धा आदर्श घ्यावा. अशी कोणती एखादी काही गोष्ट काय सांगता येईल की बाबा बरं वारी करावी? मग वारी काही- हा हेच हां, आपण याविषयी असं काय जे सांगता येईल? आपण जे असं केलं. आता बाहेरगावचे लोक आमच्या दिंडीमध्ये काही काही बरं ते नाही बा काहीतरी असं परमार्थाकडे पाऊल उचलावं आणि त्यातून काहीतरी घ्यावं अशी आमची इच्छा आहे. बरं. आणि नवीन पोरं जे आहेत, हां. नवीन पोरं तुमच्या वारीमध्ये, हां, तरुण पिढी जी आहेत, हां. हे वारीमध्ये येण्यासाठी तुम्ही म्हणजे काय त्यांना सांगा? काहीच नाही, चालावा, व्यसनाच्या दूर राहा. व्यसनाच्या हां. खऱ्या गोष्टी. बरोबर. हाच मार्ग आपल्याला जीवनामध्ये तरण्याचा हाच एक मार्ग आहे हरिनामाचा. हां हां हां. ते आज सांगितलं सगळं तरुणांना ऐकलं ना. आमच्या गावामध्ये म्हणजे कमीत कमी 90-85% लोक माळकरी आहे. अच्छा आणि ऐकून सर्व जे सांगलं ते शब्दाला मान देतो. अच्छा, चालेल. हां. तर ही प्रतिक्रिया होती मामांची. अजून प्रतिक्रिया आपण या ग्रुपतर्फे जाणून घेणार आहोत. त्यासाठी जय गजानन. जय